नम नमस्कार मंडळी, तर आज बनवूया बेसनाचे लाडू। आपण इथे गॅस चालू केला आहे। त्यावर एक लहान कढई ठेवून एक वाटी तूप घेतली। त्या तुपामध्ये पाऊण वाटी आपण रवा मिक्स करणार आहोत। अलगद लालसर होईपर्यंत हा रवा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्धा वाटी आपण तूप टाकणार आहोत। त्यात एक वाटी बेसनाचे पीठ आपण त्यात मिक्स करणार आहोत। हे मिश्रण अगदी लाल होईस्तोवर हळू गॅसवर मिक्स करून घ्यायचे आहेत। आपल्याला अगदी लाल होईस्तोवर डिम गॅसवर आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचे आहे। लागेल तेवढे अजून तूप त्यात थोडे आपण मिक्स करू शकतो। त्यानंतर आपण लहान वाटीमध्ये दूध घेऊन ते दूध त्यात मिक्स करणार आहोत। लागेल तेवढे ते दूधही त्यात मिक्स करावे। मिश्रण चांगले कलसून घ्यायचे आहेत। अजून दूध थोडे टाकावे, आपल्याला लागेल त्या प्रमाणात दूध टाकावे। त्यानंतर हे मिश्रण एका ताटामध्ये काढून रव्याचे आणि बेसन पिठाचे हे मिक्स करून घेणे। अतिशय छानपणे हे मिक्स करून घ्यायचे। मिक्स त्यानंतर आपल्याला एक वाटी आपण त्यात पिठी साखर घालणार आहोत, विलायची पूड थोडीशी घालणार आहोत, जायफळची पूड थोडीशी त्यात आपण टाकणार आहोत। हे मिश्रण मिक्स करून घ्या। हे मिश्रण आपण मिक्स करतो आहे। मिक्स झाल्यावर हे मिश्रण मिक्स केले। हे बघा, हे मिश्रण एकदम व्यवस्थितपणे मिक्स झाले। आता आपण त्याचे छोटे छोटे मस्तपैकी लाडू बांधूया। तुम्ही पण एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा। हे बघा, लहानपैकी आपण हातानेच त्याचे मस्त छोटे छोटे लाडू बांधून घेऊया। बघा तर किती छान आले। तुम्ही पण नक्की ट्राय करा। ही रेसिपी सिंपल आणि सोपी पद्धतीची आहे। तुम्ही पण ट्राय करू शकता। आवडल्यास तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हे बघा मंडळी, किती छान पैकी बनलेले आहेत आपले बेसनाचे लाडू।